वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये अखेर इम्तियाज जलील यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय। नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला होता, निषेध नोंदवला होता। अखेर रेल्वे प्रशासनाने इम्तियाज जलील यांच्यासह भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगरमधील सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव यामध्ये समाविष्ट करून घेतलंय। इम्तियाज जलील यांच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकामध्ये घोषणाबाजी देखील केलेली होती। इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती। उद्घाटन पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे इम्तियाज जलील आक्रमक झाले होते आणि माझा इंगा दाखवतो असंही त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर आता रेल्वे प्रशासनानं याची दखल घेत वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये इम्तियाज जलील यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे। रेल्वे प्रशासनाने इम्तियाज जलील यांच्यासह भागवत कराड आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं नाव यामध्ये समाविष्ट केलंय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, इम्तियाज जलील यांची नाराजी आता तरी दूर झाली आहे का आणि अन्य कोणकोणत्या लोकप्रतिनिधींची नावं यामध्ये आता दिसून येत आहेत? काल छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या वतीनं रेल्वे स्टेशनवरती आंदोलन करण्यात आलं होतं आणि आंदोलनाचं कारण होतं की संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांचं रेल्वेच्या वंदे मातरम जी एक्सप्रेस येथे आहे त्याच्या उद्घाटनाला नाव नव्हतं। मात्र रेल्वे प्रशासनानं रात्री उशिरा ही पत्रिका बदललेली आहे आणि इम्तियाज जलील त्याचबरोबर भागवत कराड यांचं देखील नाव पत्रिकेमध्ये नव्हतं, त्यांचं देखील नाव पत्रिकेत टाकलंय। शिवाय इतर जे छत्रपती संभाजीनगरचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं देखील नाव या ठिकाणी या पत्रिकेमध्ये टाकले आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर जो विरोध या ठिकाणी एमआयएम करणार होतो तो आता करणार नाही आणि इम्तियाज जलील हे देखील या कार्यक्रमाला संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती उपस्थित असतील। प्रज्ञा। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।